विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता मलिका ही मंदाला फोन करते आणि म्हणते की हॅलो, अहो मंदाताई, काय म्हणतात तुम्ही, पडल्या? मला तर आता समजलं। तेव्हा आता मंदा थोडंसं फोन बाजूला ठेवते, म्हणजे नक्की हे आदिराणी चाड्या लावल्या, येणेच खबर आता दिली असेल असं ती म्हणते आणि परत लगेच फोन थोडासा धरते आणि म्हणते की हो, तुमच्या मुलीने आता तुम्हाला खबर दिली वाटतं। तर मलिका म्हणते की हो ना, म्हणूनच काळजीपोटी मी तुम्हाला लगेच फोन केला। आणि काय तुमचा पाय मोडला वाटतं? तेव्हा मंदा म्हणते की पाय मोडलेला नाही वाटत, मोडला असता सहज। तर मलिका विचारते की अहो, मुळात म्हणजे तुम्ही सहज कसा पडल्या, म्हणजे इतकं कसं काय पडल्यात बरं? त्यावरती मात्र आता मलिका म्हणते की हो, अहो सहज नाही पडले, मला पाडलं गेलं, तुमच्या लेकीने मला मुद्दाम पाडलं। आता मलिकाला हसू येत असतं। आता मलिका म्हणते की हो ना, मला तर वाटलंच होतं, अरे देवा, तिनेच पाडलं असेल आणि नक्की हे तिनंच केलं असेल हे मला वाटलंच होतं, हे सर्व तीच करू शकते। मंदा लगेच म्हणते की हो, नाही तर काय, आणि लहानपणी सुद्धा तिचं हेच वागणं होतं। अंशुमन आणि ह्या अर्पिता या दोघांबरोबर ती असंच भांडायची आणि भांडता भांडता मात्र त्यांना असंच ढकलून द्यायची। आणि एकदा तुम्हाला सांगते की अहो, माझ्या आप्पीला तर कपाटावरून ढकललं होतं आणि पायऱ्यावरून सुद्धा ढकलून देत होती। हवं तर तुम्ही तर तिला नकोच आहात, म्हणून ती सारखी तुमच्याशी भांडते आणि सारखी माहेरी पळत असते। त्या म्हणते की अहो, कसली मुलगी तुम्ही जन्माला घातली, एक दिवस नक्की ती माझा जीव घेईल। मलिका म्हणते की अहो, इतकी चिडचिड करू नका आणि हे बघा, अजिबात आता बेडवरून हलायचं नाही, जरा आराम करा। आता मंदा म्हणते की हो, अगदी छान, तुम्ही तर छानच सल्ला दिला हो, कारण अशी जर मी बेडवर पडून राहिले तर आमचे घरचे मात्र उपाशी राहतील। तुमच्या मुलीकून तर काही अपेक्षा करायलाच नको, कारण जेवण तर बनवून देणं धूरच राहिलं, सेवा करणं तर धूरच, उलट आणखीन काहीतरी ती मला करेल, नकोय मला हे सर्व। आता लगेच मलिका म्हणते की नाही हो मंदाताई, अहो ती एवढं काही करणार नाही, आणि हे बघा, तुम्हाला दोन दोन मात्र इतक्या छान मुली असताना सेवा करण्यासाठी मात्र सून कशाला पाहिजे तुम्हाला? तुम्ही एक काम करा, तुमच्या मुलीलाच आता तुमची सेवा करायला बोलून घ्या। तर मंदा म्हणते की सुष्मिताला जाऊ दे, कशाला, अहो तीच माझ्याकडून तिची सेवा करून घेईल। तर मलिका म्हणते की अहो सूस कशाला, ती म्हणजे अगदी बाळ आहे, बाळ बछड, आणि तिला कशी अशी कामं जमेन बरं? अहो तुमची थोरली लेक आहे ना स्वानंदी, तिला बोलून घ्या आणि ती मात्र आता इतकं सगळं काही छान करेल। हे बघा, तुम्हाला इतकं लागलेलं आहे आणि इतकं लागलेलं आहे तरी सुद्धा मात्र पायाचं दुखणं जर आणखीन वाढलं तर अवघड होईल, त्यामुळे तुम्ही कशाला मात्र आता म्हणजे पायाला ताण देता। तेव्हा आता मंदा म्हणते की हो ना, तुम्ही तर एकदम चांगला सल्ला दिला, आणि कधी कधी स्वानंदी माझी मुलगी आहे हे मात्र मी विसरूनच जाते। तेव्हा मात्र आता मलिका म्हणते की फक्त एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे, आता मात्र स्वानंदी तुमच्याकडे आली तेव्हा आता समर आणि स्वानंदी या दोघांचं बोलणं मात्र तुम्हाला होऊन द्यायचं नाही। तेव्हा मंदा म्हणते की का बरं? आता मलिका म्हणते की अहो, समर मात्र तिला तुमच्याकडे राहून देणार नाही, कारण हल्ली मात्र त्याला बायकोशिवाय काहीच होत नसतं, त्यामुळे लगेच बोलून घेईल आणि सगळं काही काम मात्र तुम्हाला करावं लागेल। आणि हे बघा, स्वानंदी जर इकडे आली तर तुमच्या पायाला खूप लागलेलं आहे, आणि पायाला तर लागलेलं आहे, मग तुमची काम मात्र कोण करणार? तुम्हाला काम करावं लागेल। तेव्हा लगेच आता मंदा म्हणते की हो ना, असं व्हायलाच नको, बरं झालं तुम्ही सांगितलं, एकदम चांगली आयडिया दिली। तर मलिका म्हणते की फक्त मंदाताई एवढं करा, माझं नाव मात्र कुठे येऊन देऊ नका, तुम्हाला तर माहितीच आहे की समर माझ्यावर चिडेल। तेव्हा लगेच मंदा म्हणते की आतापर्यंत मी येऊन दिलं का तुमचं नाव? मलिका आता म्हणते की हो, काळजी करून घ्या आणि भरपूर तुमच्या मुलीकडून सेवा करून घ्या। तेव्हा आता मंदा म्हणते की हो नक्कीच, आणि आता फोन ठेवते। तेवढ्यात अंशुमन मलिकाच्या जवळ येतो आणि मलिकाच्या जवळ येऊन म्हणतो की काय झालं, हे काय आता नवीन आहे? स्वानंदीला मात्र तू माहेरी पाठवते, नक्की का पण? मला सांग ना मॉम, अगं तुझ्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे? मलिका म्हणते की अरे अंशू, तुझी मॉमला तू किती ओळखतो, तुझी मॉम मात्र कारणाशिवाय काही करत नसते। शिवण म्हणतो की हो मॉम, मला माहिती आहे, म्हणूनच मी तुला विचारतो की नक्की हे सर्व तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे। तेव्हा मलिका म्हणते की अरे, समर आणि स्वानंदी या दोघांमध्ये आता अबोला सुरू आहे, आणि तो अबोला मला वाढवायचा आहे, आणि त्यांच्यामध्ये मात्र मला आणखीन दुरावा निर्माण करता येईल, इतकंच फक्त, आणि संपलं मात्र। त्यानंतर मात्र स्वानंदी रूम मध्ये असते आणि ती समरच्या फोटोकडे बघत मात्र आता बोलत असते की तुम्ही असं का वागतात, तुम्हाला तुमची आठवण येते आणि तुम्हाला माझी आठवण येत नसेल का? आणि तेवढ्यात आता ह्या मंदाचा कॉल येतो। स्वानंदी फोन उचलते आणि हो आई, बोल ना। तेव्हा लगेच आता मलिका नाटक करत म्हणते की अगं बघ ना स्वानंदी, खूपच दुखतंय, आणि जरा किंचाळण्याचा, आईगाईग करण्याचा आता प्रयत्न करत आहे। स्वानंदी घाबरते आणि स्वानंदी म्हणते की अगं आई, काय झालं, तू का अशी रडतेस, बाबांना काही झालं की काय? तर मंदा म्हणते की अगं, बाबांना काही झालं नाही, ते अगदी ठणठणीत आहे,
अगं त्या आदिराने खूप माझा छळ सुरू केलेला आहे, आता मात्र सहन होत नाही. आणि आज तर मात्र कमालच केलेली आहे. आणि आज तर तिने मला ढकलून दिलेलं आहे. चालता येत नाही, अगदी बोलता सुद्धा येत नाही. आणि म्हणजे बघ ना, उठता सुद्धा येत नाही. बघ काय करायचं. किंवा आता स्वानंदी म्हणते की हे बघ, मला एक गोष्ट पूर्ण माहिती आहे की अधिरा असं काही करणार नाही, माझी पूर्ण खात्री आहे. एक गोष्ट मला क्लिअर सांग, ती नीट सांग मला. तेव्हा आता मंदा रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की स्वानंदी, तू सगळं काही फोनवरच सांगणार आहे का, इकडे नाही येणार का, म्हणून लगेच फोन कट करते. तर आता स्वानंदी हॅलो हॅलो करत असते. त्यानंतर रोहन मात्र मंदासाठी पेन किलर वगैरे घेऊन येतो आणि म्हणतो की घे ना, साधी पेन किलर आहे. तेव्हा लगेच आता लगेच मंदा म्हणते की नकोय, मला काहीच नकोय. रोहन तिला गोळी घेऊन पाणी प्यायलाच देतो. आणि त्यानंतर मात्र आता बाबा आतमध्ये येतात. मंदा म्हणते की आता मी शेकायचं का. बाबा मात्र शेकण्यासाठी आता घेऊन येतात. तर लगेच रोहन म्हणतो की बाबा एक सेकंद मी शिकवतो. आता रोहन आपल्या हाताने शिकवत आहे. तेव्हा लगेच आता ही मलिका म्हणते, मंदा म्हणते की अरे रोहन, कसं व्हायचं रे बाळा तुझं. त्यावरती आता रोहन विचारतो की मला काय झालेलं आहे. तेव्हा आता मंदा म्हणते की अरे, इतका सोन्यासारखा माझा बाळा आहे, अरे पण तू कसली बायको निवडली, अगदी कडक लक्ष्मीचा अवतार. अगोदर मात्र अगदी शब्दाने मार करायची, पण आज मात्र तिने मला ढकलून दिलं. त्यावरती आता लगेच बाबा म्हणतात की हे बघ मंदा, तिने असं काही केलेलं नाही, उगाच मूर्खासारखं तू बडबड करू नकोस. आता मंदा म्हणते की तुम्ही आता तुमच्या बायकोवर विश्वास नाही, त्यामुळे आता तुम्हाला माझा त्रास नाही कळणार. आणि रोहन, तू लिहूनच घे माझ्याकडून, तुझी बायको माझ्या जीवावर उठलेली आहे हे माझ्याकडून लिहून घे. तेव्हा लगेच बाबा म्हणतात की वेद लागलेला आहेस का तुला. अगं काय बोलतेस तू. तेव्हा आता रोहन सुद्धा म्हणतो की आई, कधी कधी मात्र तू खूप अति करते. आणि तुला असं का वाटतं बरं, आधीना तुझ्याशी असं वागेल म्हणून. ती कधीही तुझ्याबद्दल असा विचार करणार नाही. त्यावरती मात्र लगेच आता मंदा म्हणते की नाही, अरे इतक्या भ्रमात राहू नकोस. तर रोहन म्हणतो की आता बस कर, मी तुला शेवटचं सांगतो, प्रत्येक गोष्टीसाठी मात्र तू आधीराला ब्लेम करणं हे बंद कर. पुढे मात्र तिने तुझं काय बिघडवलेलं आहे. आणि बघ ना, तुझ्यासमोर मात्र माझा सुद्धा स्पेशल संपतोय. तेव्हा बाबा म्हणते की रोहन तू बाहेर जा, तू तुझं बघ, मी बघतो हिच्याकडे. तेव्हा लगेच आता ही मंदाची कटकट मात्र आता सुरूच असते. तुझा पाय दुखतो, तू तर तोंड बंद ठेव. तेव्हा आता मंदा म्हणते की तोंडाचा आणि पायाचा काय मात्र संबंध आहे. त्यानंतर मात्र स्वानंदी इकडे काही काहीनेच निघते आणि आजी तिला विचारते की नंदू काय झालं, इतके काहीने तू कुठे निघालीस. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अहो आजी, फोन आला होता आणि तुझे बाबा ठीक आहे ना, असं आजी विचारते. त्यावरती स्वानंदी म्हणते की बाबा ठीक आहे, परंतु आई मात्र कुठेतरी आता घरातल्या घरात पडलेली आहे वाटतं. आजी म्हणते की अरे देवा, अशी कशी पडली आणि काही गंभीर दुखापत वगैरे काही नाही ना. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की नाही हो आजी, तसं काही नाही. आणि आजी एक काम करता का, तुम्ही राजवाड्यांना फोन करून सांगता का, कारण माझ्या फोनची बॅटरी आहे ती डाऊन झालेली आहे. तुम्ही नक्की सांगताल ना. वरती आजी म्हणते की नाही बाई, तूच फोन कर त्याला आणि तूच मात्र त्याला सांगू शकते. कबुतरासारखे तुमचे निरोप पोहोचवायचे ते मात्र नको बाई. अगं हे बघ, तूच सांग. आणि तेवढ्यात मलिका तेथे येते. मलिका म्हणते की आजी अहो, तर अगोदर टेन्शन मध्ये आहे आणि कुठे ते बिचारीला तुम्ही मात्र तिला जाऊन द्या, मी सांगेल. स्वानंदी बाळा तू जा बरं, नको टाइमपास करू, मी सांगेल समरला. हे बघ अगं, आई कशी आहे ते सुद्धा कळव. तेव्हा आजी म्हणते की नंदू गाडी काढायला सांगू का. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की नाही, मी रिक्षाने जाईल. आजी तिला काळजी घे असं म्हणते आणि म्हणते की काय बाई, एक एक असं या वयात घसरून पडलं म्हणजे कठीणच आहे. आणि आजी मात्र आता आतमध्ये जात असते. तर मलिका म्हणते की या वयात तर पाय घसरतोच कसा. त्यानंतर आता इकडे आदिरा रोहनला विचारते, रोहन आई कशा आहे. तेव्हा आदिराला फार टेन्शन आलेलं असतं. रोहन म्हणतो की अगं फ्रॅक्चर वगैरे काही नाही, तू नको इतकं टेन्शन घेऊ. आणि आता मात्र आदिरा म्हणते की रोहन, अरे पण मी खरं सांगते, तुझी शपथ, अरे मी त्यांना हात सुद्धा लावलेला नाही. आणि इनफॅक्ट म्हणजे मी त्यांना हेल्प करायला गेले होते. रोहन म्हणतो की मला हेच कळत नाही, मुळात म्हणजे आदिरा, अगं तू आईसोबत वाद घालायला जातेस कशाला. त्यावरती आता आदिरा म्हणते की रोहन तू काय बोलतोस, मी वाद घालतेस का. अरे मी वाद नाही घालत, मी सहज बोलत होते. त्यांनी मला कुकिंग करण्यासाठी प्रेशराईज केलं होतं. त्यावरती आता रोहन म्हणतो, केलं असतं तर काय फरक पडला असता. तेव्हा लगेच आता आदिरा म्हणते की अरे आय नो, म्हणजे लहानपणापासून मी कधीही मात्र आता खरंच कुकिंग केलेलं नाही. ही साधी आमटी कशी करायची ते सुद्धा मला नाही बनवता येत, म्हणून मी त्यांना सांगितलं की आता मात्र मी बाहेरून काहीतरी ऑर्डर करते तुमच्या आवडीचं. किंवा रोहन म्हणतो की अगं तरी पण, परंतु आदिरा म्हणते की नॉट फेअर.
नॉट फेअर. की काही असं त्यांना एकटीला कामाला लावणार नव्हते. आणि इनफॅक्ट मीच त्यांना ब्रेक घ्यायला सांगितला होता की आज स्वयंपाक करू नका, ते पण तुमच्या आवडीचं आता ऑर्डर करूयात, ते पण छान ठिकाणून, असं सुद्धा म्हणाले होते. तू सांग की माझं काय चुकलं. आणि आता माझ्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे त्यांना भांडायला आवडतं आणि आज मात्र मुद्दाम त्यांनी तेच केलेलं आहे. आणि आता हे सर्व ऐकून रोहन म्हणतो की हे बघ अदिरा, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ ती अशीच आहे आणि ती अशीच राहणार आहे. आणि तुला काय वाटतं की या वयामध्ये तू तिला बदलायला जाशील आणि ती बदलेल म्हणून? आणि मुळात म्हणजे तू तिला चॅलेंज करायला जाऊच नको. कारण मुळात म्हणजे आता तुमच्या या चॅलेंज मध्ये एकतर ती तरी आता काहीतरी फील होते किंवा तू तरी. आणि आज सुद्धा तू बघितलंस का तुमचं हे भांडण आपल्याला केवढ्याला पडलं. प्लीज तू आईला समजून घे आणि तिच्या वागण्यामध्ये जाणं बंद कर. आता रोहनचं वागणं आहे ते मात्र आदिराला काही वेगळंच वाटतं. आता रोहन मुद्दाम आदिराची काही चूक नसताना तिलाच बोलतो. नंतर इकडे मंदा लगेच आता म्हणत असते की बाबांना तुमचा बायकोवर विश्वासच नाही आणि मी तुम्हाला केव्हाच सांगते की मला आदिराने पाडलेलं आहे. किंवा मात्र आता बाबा म्हणतात की हे बघ या विषयावर मात्र आपलं एकमत नाही होणार, त्यामुळे तू बोलूच नको, जरा गप्पच राहा. आणि आता मात्र जेव्हा मंदा म्हणते की का होणार नाही, कारण जेव्हा आदिरा म्हणजे तिने मला पाडलं होतं त्यावेळेस मात्र तुम्ही लगेच पटकन विश्वास ठेवला होता आणि मी सांगते तर माझ्यावर विश्वास नाही ठेवत. आणि आता मात्र बाबा म्हणतात की विश्वास कशाला ठेवला पाहिजे, कारण मी तुला प्रत्यक्षात पाहिलं होतं तू आदिराला कसं ढकललं ते. एक काम करा, तुमचा विश्वास नसेल तर घरामध्ये कॅमेरे लावा. तर लगेच बाबा म्हणतात की घरा आणि कॅमेरे, आणि जर कॅमेरे घरामध्ये लावले तर तू तोंडावर पडशील. आई बाबा एवढं स्वानंदी मात्र आता धावतच आई करत येते. तर आता मंदा लगेच रडायला सुरुवात करते आणि आता घराणं करायला सुरुवात करते. बाबा म्हणतात की अगं तिला एकदा श्वास तरी घेऊन दे ना. तर लगेच आता ही मंदा म्हणते की एकतर माझी मुलगी आली आणि तुम्ही मला तिच्याशी सुद्धा बोलून देत ना. आणि बाबा तिला बोलत असतात तर आता स्वानंदी म्हणते की बाबा तुम्ही शांत व्हा. हे बघा मी आईशी बोलते आणि आईशी बोलते, तुम्ही शांत व्हा बरं, तुम्ही चिडचिड करू नका. तेव्हा लगेच आता मंदा मात्र लगेच म्हणजे स्वानंदीला सगळं काही सांगायला सुरुवात करते. बाबा बाहेर गेलेले आहेत. मंदा म्हणते की बघ ना कसे वागतात माझ्या बरोबर आणि सांग ना. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की हे बघ आई, मी म्हणजे बघ ना आता आले, तू शांत हो, नक्की काय झालेलं आहे ते मला सांग. आणि माझा पाय खूप दुखतो म्हणून आता रडायला सुरुवात करते. त्यावरती मात्र आता स्वानंदी म्हणते की हे बघ आई, मी तुझ्यासाठी आल्याचा चहा घेऊन येते ना, पण तू शांत राहा, काही इतकं टेन्शन घेऊ नको. आणि स्वानंदी मात्र तिला चहा बनवायला जाते. तर तेवढ्या सुष्मिताचा आता मंदाला फोन येतो आणि मंदाला विचारते की बरी आहेस ना मम्मा, अगं काय झालं, मी येऊ का तिकडे. तेव्हा आता मंदा म्हणते की अगं तू काही येऊ नको, तू तिकडे लक्ष दे, कारण आता तुझी ताई इकडे आलेली आहे. त्यानंतर स्वानंदी बाहेर येते आणि बाबांना विचारते की तुम्ही ओके आहात का. तर लगेच बाबा म्हणतात की अगं ह्या बाईला काय करावं तेच कळत नाही. त्यावरती स्वानंदी म्हणते की बाबा तुम्ही शांत राहा. बाबा म्हणतात की अगं कसं शांत राहू, उगाच मात्र आता प्रत्येक गोष्टीसाठी मात्र आता आदिराला दोष द्यायचा आहे. ती कसं शांत राहू बरं, आणि त्या बिचारीने कसं सहन करायचं, ह्या बाईला काहीच कसं वाटत नाही. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की बाबा आपल्याला माहिती आहे तिचा स्वभाव कसा आहे, मग आपण तिच्याकडे दुर्लक्ष करायचं. त्यावरती आता बाबा म्हणतात की नाही, ती दुर्लक्ष करण्याजोगी बाई नाही. ह्या रोजच्या भांडणाचा अगदी कंटाळा आलेला आहे. मला तरी राग येतो, परंतु आदिरा आणि रोहन यांना मात्र आता ह्या बाईचं बोलणं जिव्हारी लागतं. सांग की यांनी का सहन करायचं तिचं एवढं वागणं. आणि ती मुलगी आता लाडाकोडात वाढलेली मुलगी आहे आदिरा, आणि जेव्हापासून ती या घरात आली तेव्हापासून सगळं काही प्रेमाने समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तरी सुद्धा तिला ह्या बाईचं बोलणं ऐकूनच घ्यावं लागतं. आता स्वानंदी म्हणते की अहो पण ती एकटी नाही, रोहन आहे ना तिला समजावून घेण्यासाठी. त्यावरती आता लगेच बाबा म्हणतात की मुळात म्हणजे तिने का कुठपर्यंत समजून घ्यायचं, त्यांनी सुखाने संसार करायचं नाही का. आणि हे बघ तुला सांगतो, कधी कधी मला असं वाटतं की त्यांना वेगळं राहण्यासाठी सांगावं. तेव्हा तर स्वानंदी म्हणते की बाबा एक मिनिट, आजचा विषय काय आहे की आईचा पाय दुखवला गेला, मग आपण त्यावर फक्त फोकस करूया आणि त्यामुळे तिची चिडचिड होते, तिला बरं वाटेल, तुम्ही शांत व्हा, काही चिडचिड करू नका. तर बाबा म्हणते की हे निमित्त तर आत्ता झालं पाय दुखण्याचं, 12ही महिने ही बाई सतत बडबड आणि कटकट करत असते, त्याचं काय. आणि हे बघ नंदू, मी तुला सांगतो या घरात कधी शांतता आणि सुख नांदणार आहे माहिती नाही, हे सगळं त्या परमेश्वरालाच ठाऊक आहे. म्हणून आता बाबा सुद्धा वैतागून आज जातात. स्वानंदी सुद्धा थोडीशी आता अपसेटच होते. त्यानंतर आता इकडे मलिका आता समरला फोन करते. तर समर फोन उचलतो आणि हॅलो काकू बोल ना. मलिका म्हणते की समर तू बिझी आहे का, मी जरा बोलू शकतेस का. समर म्हणतो की बोल ना, काय झालं, ऑल ओके आहे का. तर मलिका म्हणते की हो ओके आहे. तसं ठीकच आहे असं म्हणायचं. तर समोर पुन्हा विचारतो की नक्की झालं काय काकू, स्वानंदी निघून गेल्याचं तुला कळलं का. आता अशी कळ लावते.
तर समर म्हणतो की काय बोलतेस, कुठे निघून गेल्या? मलिका म्हणते की माहेरी. समर विचारतो की का पण, कधी? आणि आता मुद्दा म्हणते की तुला तिने काहीच सांगितलं नाही का? समोर म्हणतो की काकू हे बघ आमचं बोलणं नाही झालं, पण नक्की काय झालं? अचानक त्या माहेरी का गेल्यात? सगळं ठीक तर आहेत ना? त्यांचे बाबा तर आता मलिका म्हणते की बाबा नाहीत, पण यावेळेला आई, जे तिची आई घरातल्या घरात पाय घसरून पडली आणि काही फ्रॅक्चर वगैरे नाही, पाय मोडला वगैरे नाही, थोडस काही लागलेलं आहे. आणि स्वानंदीचं कसं असतं तुला तर माहितीच आहे, जरा काही झालं की लगेच माहेरी जात असतं. स्वानंदी म्हणते की काकू तसं नाही, घरच्यांच्या काळजीने मात्र आता ते जाणारच. हे बघ अरे ते सर्व जाऊन दे, आणि स्वानंदीने काही डॉल बद्दल तुला सांगितलं की नाही असं सुद्धा आता म्हणते. तेव्हा आता आणखीनच ती समरच्या मनामध्ये स्वानंदीविषयी काहीतरी पेरवण्याचा प्रयत्न करते विष. तर समर विचारतो की आणखीन काय झालं? मलिका म्हणते की अरे देवा, हे सुद्धा सांगितलं नाही तुला? आणि बघ आपली डॉल आहे ती अपसेट झाली, आता स्वानंदीची आई पडली आणि तिने सगळे काही आरोप म्हणजे दोष आता आपल्या अधिराला दिला. अधिराने ढकललं म्हणून ती सगळ्यांना हेच सांगत आहे. तेव्हा समरला राग येतो. समर म्हणतो की हॉट नॉनसेन्स. मलिका म्हणते की अरे हे बघ ना, स्वानंदीने हे सुद्धा तुला सांगायला पाहिजे होतं, बिचारी माझी डॉल खूपच अपसेट झाली. समर म्हणतो की मी अधिराला फोन करतो, काकू तू टेन्शन घेऊ नकोस. मलिका म्हणते की थँक गॉड, खरंच मला तर तुझ्याशी बोलल्यानंतर मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय. त्यानंतर आता इकडे स्वानंदी मात्र आता मंदाची काळजी करत असते, तिची आता तिच्या अंगावर वगैरे टाकते आणि आई तुझ्या पायावर आता सूज नाही दिसत असं म्हणते. तर मंदा म्हणते की अगो अजून खूपच दुखतोय. स्वानंदी म्हणते की आपण तुझ्या दुखण्याला पळून लावूयात. तर मंदा म्हणते की कसं, आणि गोळी दे मला, झोप सुद्धा येत नाही, त्या गोळीने झोप आली तर बरं होईल. तर स्वानंदी म्हणते की आई कोण असं उघड्या गोळ्या टाकतं, कशाला गोळी वगैरे घेतेस, गोळ्यांची गरज नाही, अशीच तुला झोप लागेल. तर मंदा म्हणते की अगं झोपायला गेल्यानंतर असे असे विचार माझ्या डोक्यात येतात. स्वानंदी विचारते की कसले विचार? तर मंदा म्हणते की बघ ना, आज तिने मला माझ्या सुनेने ढकलून दिलं, उद्या जर तिने पायरीवरून ढकलून दिलं तर काय करायचं? त्यानंतर इकडे आदिरा आपल्या रूम मध्ये बसलेली असते आणि समोरचा तिला कॉल येत. आदिरा फोन उचलते. समोर विचारतो की काय झालं, तू कशी आहेस, तुझ्या सासूबाई आणि त्या पाया पडल्यात आणि तुला ब्लेम केलं त्या. तर लगेच आता आदिरा म्हणते कोस ते मलाच ब्लेम करणार, अजून तरी कुणाला करणार? पिंटू मी तुला खरं सांगते की अरे मी का पाडेल त्यांना. समोर म्हणतो की मला माहिती आहे तू का म्हणजे कधीच असं नाही करणार, आणि तुम्हाला एक्सप्लेन का करते. आदिरा म्हणते की पण त्या मला म्हणजे आरोप करतात. समोर विचारतो की रोहनचं सुद्धा हेच म्हणणं आहे का? आदिरा म्हणते की त्याचं म्हणणं नाही, पण या सगळ्यामुळे आमच्यामध्ये उगाच चिडचिड होते, आताच तो चिडचिड करून गेला. तर समोर म्हणतो की तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तिकडे येऊ का आपण भेटूयात. तर आदिरा म्हणते की नको पिंट्या दादा, आणि तसंही नंदुताई आलेले आहे त्यामुळे होईल काहीतरी व्यवस्थित, हे बघ मी तुला नंतर कॉल करते. आणि समोर म्हणतो की ठीक आहे, तुला जर काही वाटलं तर नक्की कॉल कर, काळजी घे बाळा, असं म्हणून तो फोन ठेवतो आणि तो सुद्धा विचारात पडतो. तेव्हा आता मित्रांनो हा बघ येथे संपतो, पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.